तर याच दरम्यान आपण बघू शकाल विनोद पाटील यांचे शुभागमन आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये जय कालेश्वर चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सलामीची जोडी संकेत आणि हरेश, गोलंदाजी मार्कवरती आदेशला आपण पाहतोय. पिवनचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल पुढे सरसावलाय. इथे दिशा बघावी लागेल. आजचा दिवस वाईट बॉल न सुरुवात आपण पाहतोय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड. संघाचा श्री गणेशा अतिरिक्त धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये होतोय. इथे चांगला बॉल. बॅटची कदाचित असावी. किपर कडनं ती मिस्टेक झाली आहे विकेटच्या मागे. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित. चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला पायानं बॉल अडवलाय आणि आपल्या टीमसाठी एकंदरीत या बॉलवरती 3 धावा वाचवल्या फिल्डरनं. डीप लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतो. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय त्या पद्धतीनं फील्ड इथे सजवली गेली आहे. यावेळी चांगला फटका. गॅप मध्ये हा बॉल. फिल्डर डिपन येत आहेत. त्यांच्याकडनं मिस्टेक झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. तर चांगला फटका आलाय. चौकारानं धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. समोर आपण बघू शकाल भावेश जर्सी क्रमांक 7-12. इथे आणखीन एक चांगला फटका. फिल्डर उपस्थित आहेत. चांगला स्टॉप केला यावेळेस. अप्रतिम फिल्डिंग. याआधी मिसफील्ड झाली त्यानंतर मात्र लगेचच फिल्डर चेंज केला गेला आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे. आडव्या बॅटनं लॉक केला. जवळपास फिल्डर कोणच नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. चौकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये आपण पाहतो. धावफलकावरती 11. आता धावा येत आहेत. आणखीन एक प्रॉपर टायमिंग. चेंडून केला हवाई सफर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींचे संगीत आपण पाहिलं. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 17. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये संघनायकांना भरोसा दाखवला अनिकेत वरती. चार षटकांची मॅच. आता सर्कल पाबंदी संपली आहे. डीप मध्ये 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम फटका. टायमिंगच्या आधारावरती हा फटका सजवला. गॅप शोधली आहे. हरीशच्या बॅटमधनं आणखीन एक दमदारी चौकार. वरती खेळतायत. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड ऑफ. आणि या बॉलला फक्त दिशा दिली आणि इथे चौकार एकवटला हरीशनं. अप्रतिम बॅटिंग होती. पुन्हा एकदा त्या दिशेनं आणखीन एक सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन आले आहेत यावेळी. चांगला बॉल. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहिलं. चांगला बॉल होता. त्याला मात्र इथे हरीशने सन्मान दिलाय. डॉट बॉल आलाय. यॉर्कलेनचा वापर केला. ब्रह्मास्त्राचा वापर केला यावेळेस गोलंदाज अनिकेतनं. इथनं डॉट बॉल फेकलाय. इथे दिशा बघावी लागेल. पंच वलतील. पंचांना कवायत करण्याची संधी आपण बघू शकाल उपलब्ध केली आहे गोलंदाजांना. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 26-26 या आकड्यावरती. इथे उडवलाय बिग हिट. मनगडी ताकदीचा वापर. चेंडून केला हवाई सफर. षटकार. काय फटका होता हरीशच्या बॅटमधनं. प्रॉपर टायमिंग आपण मागील बॉल वरती पाहिलं. षटकाराला पुन्हा एकदा बॉल हवेत. उंच गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करत होता मात्र त्याला जज करता आलं नाहीये. बॉल नोमॅन्स मध्ये लँड झालाय आणि इथे 2 धावा सहजरित्या एकवटल्यात. धापलकावरती टोटल 34. बघा संधी होती. गोलंदाजांना संधी उपलब्ध केली होती. हरीश मोठा फलंदाज आहे. त्याचं झेल तुम्हाला पकडायचा होता मात्र तो झेल पकडता आला नाहीये. आणि यावेळेस घुटना टेक. तमाशा देख. आसमान दाखवलं यावेळेस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आपण बघू शकाल ज्यांच्या संकल्पनेतनं एक क्रीडांगण उभं झालं ते आमचे सन्माननीय उदयजी पवार साहेब यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्वर्गीय ताराबाई क्रीडांगण आपण पाहतोय आणि हे क्रीडांगण बनवण्यामागे भरपूर मोलाचं योगदान ज्या व्यक्तीचं होतं ते व्यक्ती आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो क्रिश आलाय. सध्या क्रिश हा डायलॉग भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहे. इंस्टाग्राम वरती आपण सातत्याने ते रील पाहत असतो किरीस का गाना. आणि आता क्रिश आलाय गोलंदाजी मार्कवरती. हा ट्रॅकर होता वेगवान चेंडू. इथे वेगानं बेट केला किरीशना. लेन थोडीशी मागे होती मात्र गती या बॉलवरती जास्त होते आणि त्या गतीच्या आधारावरती हा डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग हरीशनं केली. बॅटची कडा घेतली. शॉट थर्ड मॅन इंटरेस्टेड झेल टिपलाय. पहिला धक्का. संकेत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय देवा. विस्फोटक फलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती विकेट केलाय. बॉल हवेमध्ये आणि इथे आणखीन एक झेल टिपलाय. सलगचा दुसरा धक्का. देवा गोल्डन डकचा शिकारी झालाय. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत सकाळच्या सत्रामध्ये सातत्यानं खूप चांगले संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून येत आहेत. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यांचं देखील करूया स्वागत. ऑपरेटर आपण बघू शकाल नैतिक.
खूप चांगले ऑपरेटिंग आपण पाहतोय आणि संगीत देखील तेवढेच चांगले येत आहेत. इथे दिलस्कूक करायचं होतं आणि झेल टिपता आला नाहीये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता गोलंदाज. जरी झेल पकडली असती तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक असती. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. कमबॅक केले गोलंदाज कृष्ण. सध्या ट्रेंडिंग मध्ये क्रिश आणि आता त्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. इथे आडव्या बॅटनं जसा हरेशाला तसा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटका सजवला हरेशना. अप्रतिम स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरना. फुलर लेंथ होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर फक्त एकच. हरेशला स्ट्राईक हवी आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावरती टोटल 48-48. बघा पंच आपण जास्त वेळ देत आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रिक ऑन करायचंय दोन्ही टीमला. बघा काल देखील भरपूर उशीर झाला. प्रत्येकी संघानं भरपूर सारा वेळ घेतला, त्यामुळे कालचा दिवस देखील थोडासा लांबवला आणि आज मेगा फायनलचा दिवस आहे. त्यामुळे आपण प्लीज प्रत्येकी संघाला देखील विनंती असेल आपण प्लीज कॉपरेट करा. प्रत्येकी ओव्हर मध्ये आपण एकत्र येऊ नका. तर दीपक भाग्यवंत यांचं शुभागमन. या दीपक आपण व्यासपीठावरती जय कालेश्वर चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. शाकडवरती हरेश. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा गुडघ्याच्या आधारावरती खेळण्याचा प्रयत्न केला हरेशनं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय गणेशनं. योगेश आणि हरेशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, दिशा दिली आहे, बॉल हवेत, झेल टिपलाय. हरेशला परतावं लागेल. बघा जेव्हा फलंदाज बाद होतो ना बॅट्समन, आपण लगेच रेडी राहायचंय. बघा जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला सातत्याने सूचना केल्या जात आहेत. नवीन फलंदाज उमेश आलाय मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न 22च्या माध्यमातून एकदा वाली आहे. बघा आमच्या मान्यवर सन्माननीय किशोर भाग्यवंत यांचं देखील यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशाराला वाईट बॉल. बघा आमचे मान्यवर केशव भाग्यवंत यांचं देखील शुभागमन. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी उपलब्ध करून दिले. जल आहे तो कल आहे. यावेळी सुडवला बिग हिट. अप्रतिम फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार हिट षटकार. आले आले आपलं एटीएम लगेच खुलं केलंय शरद भाग्यवंत यांनी. हॅट्रिक साठी 500चं इनाम. बॉल पुन्हा एकदा उडवलाय. लॉंग ऑनला बीट करेल. फिल्डर बनतील दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समग्र निर्विघ्नं कुर्वके सर्व कार्येषु सर्वदा. गणरायांच्या चरणी प्रार्थना करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा उजरा आपण पाहतोय. जय काश्मीर चषक अंबे आयोजित भव्य दिव्य 2 दिवसाची स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिली मॅच एन्जॉय करतोय मैदानावरती. करताना औदबी चिंचोळीच्या विरोधात वसार या 2 वसार बी या टीम मध्ये लढाई. मॅचच्या पहिल्या डावामध्ये आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हरेश आणि निर्णायक षटकामध्ये योगेश कुंभारकरची बॅट बोलली आहे. तर तब्बल धावा बनल्यात त्या 66 आणि 67 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये. तर पाहू शकतो पण खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा. मंचावरती मान्यवर आहेत आमचे किरण दादा भाग्यवंत आणि त्यांच्या समवेत, तसेच आमचे दान
उदयदादा पवार खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत जय काळेश्वर क्रिकेट संघ आंब्याचे आणि आमचे दानशूर व्यक्तिमत्व खेळाडूंवर ते स्वतः क्रिकेट भरपूर वर्ष खेळले जय काळेश्वर आंबे टीमसाठी शरददादा भाग्यवंत आणि एका क्षणी त्यांनी खेळाडूवरती आमचं प्रेम किती आहे क्रिकेटवरती प्रेम किती आहे हे दाखवले कोणत्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा केले खेळाडूंना विकेट षटकार चौकार कोणता हॅट्रिक तर आपण एन्जॉय करतोय स्पर्धा चांगली आहे खऱ्या अर्थाने जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यम संकल्पनात्मक उदयदादा पवार यांच्यासमोर किरणदादा असतील योगेश भाग्यवंत असतील खऱ्या अर्थाने या नव्या खेळाडूंसाठी त्यांचं नक्कीच नक्कीच विशाल म्हात्रे नेक्स्ट मॅच कोणची आहे नेक्स्ट मॅच कोणाची आहे गोरपेच्या विरोधात सिद्धिकडे दोन्ही टीमचे कॅप्टन याच्या नाणेफेकीसाठी पहिला चेंडू घरंगाळात स्वतः गोलंदाज चाललाय सेमीडॉन मध्ये चेंडू पर्यंत पोहोचलाय चेंडूला उचलणार अकाउंट सिंकल ओपन झालंय नेक्स्ट मॅच गोरपेच्या विरोधात सिद्धिकोले गोरपे आणि सिद्धिकोले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे अन्यथा पहा इथनं टाइम सेट करा प्रत्येक इनिंगला फक्त 20 मिनिटं द्या दुखापत काही व्यत्यय आला तर तिथनं तो वेळ वगळला तर गोष्ट वेगळी अन्यथा टीमला पॅनलाइज केले तर आजच्या दिवसात आम्हाला 10 संघ असल्यामुळे भरपूर वेळ करकाचे आहे हो हो आसमानात उडलाय उंच गेला आणि तितकाच बाहेरही गेलाय यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती स्वतःचं अकाउंट षटकारात ओपन करत असताना बिग हिट सिक्स मध्ये बघतो आपण गौतवी चिंचोली टीमचा धावा बनल्यात एकंदरीत 66-67 लक्ष मोठा आहे कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण 48 धावा बघितल्या होत्या अगेन्स्ट वाडीच्या विरोधात ढोके टीमने प्रथम फलंदाजी करत 48 उभारल्या होत्या आणि 49 धावांचं लक्ष चांगलं होतं मात्र एकामागे एक पडझड विकेटची पाहायला मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये तिथनं देखील मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये रंगतदार मॅच झाली होती 2 बॉल 12 ची मॅच झाली होती ओ यावेळेस चेंडू वेगवान आहे धीरज कलात्मक कुठल्याही स्पोर्टमधनं चेंडू देखील मिडल स्टिक लाईन लेंथ महत्त्वाचे असतात लाईन लेंथ वेगवान गोलंदाजांना हरकत कराव्या लागतात इकडे तिकडे आत बाहेर ही विविधता आणि कलाकारी बऱ्याचशा कमी गोलंदाजांकडे असतात आणि ह्या कलाकारी ग्रामीण क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांना कोणी शिकू शकणार नाही ते त्यालाच शिकावं लागतं इथं मात्र धीरेच नौका चेहरा बघतोय मात्र विविधता आहे गोलंदाजामध्ये फुल टॉस खराब आणि हे चॅलेंज स्वीकारलंय फलंदाज विघ्नेशने डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर षटकार मात्र डॉट चेंडू फेकला होता आणि विकेट कोणत्या हॅट्रिक साठी आमचे दानशूर व्यक्तिमत्व शरददादा भाग्यवंत तसेच आमचे आधारस्तंभ उदयदादा पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे फटका फसलाय दूरवर क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे सरकला आणि चिंचोळी संघ म्हटलं की क्षेत्ररक्षणाचे
साठीच ओळखले जातात आणि ते स्वीकारलाय झेल विघ्नेश, ज्याने 2 टोले ठोकले होते तो विघ्नेश मात्र माघारी परते. लागलेला दे धक्का पहिला, विघ्नेश मैदानाच्या बाहेर. हे आहे अजून काय पाहिजे बायांना मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या पाया झायल्या गार ग, पाया झायल्या गार न मागतान फिरायला मोटार. काय ऑपरेटिंग आहे सकाळच्या सत्रामध्ये माहोल बघून आणि सगळं काय व्यवस्थित आहे. जे नौतिक भाग्यवंत आणि या दरम्यान दुसरा चेंडू यावेळेस मला डिलिव्हरी बीट करत असताना फलंदाज बीट झालाय. फलंदाज षटक संपलाय पहिला. 1 बाद 13 धावफलकावरती. या दरम्यान आमचे मान्यवर मोहनदादा मोरगे यांचं इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम या दादा. कालच्या दिवसामध्ये देखील आपण या स्पर्धेला एन्जॉय केले आणि आजही तुमचंही देखील खऱ्या अर्थाने प्रेम आहे. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे आयोजित 2 दिवसाची भव्य दिव्य स्पर्धा. तसेच योगेश भाग्यवंत देखील इथे आलात. या आपण मस्ट वेलकम यायचं आपण. आणि आयवा कॅचसाठी आमच्या खऱ्या अर्थाने या जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे संघाचे सर्व उदयदादा पवार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळाडूंना हॅट्रिक कोणती हॅट्रिक संपादित केली तर जब्बळ 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कारण शरद भाग्यवंत दानशूर व्यक्तिमत्व आणि नक्कीच कोण बॉलर कोण राजेश अगदी आमचे नैतिक भाग्यवंत नैतिकचा अगदी जवळचा मित्रप्रेम आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा नैतिक कडून आणि विशेष गोलंदाज आहे टीमचा. वेग प्रचंड आहे आणि घरंगळ टीम मध्ये मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हवं होतं का, मात्र चिंचोळी संघ क्षेत्ररक्षणासाठी खूप वेगळ्या शैलीने खेळ करत असतात. 4 फील्ड करत असतात आणि एका ऍक्शनने चिडला उचललंय. थांबलेत दोन्ही फलंदाज कारण इथनं नवीन फलंदाज आलाय मैदानावरती. विघ्नेश बाद झालाय मात्र भावेश आलाय. भावेश प्रथमतः स्ट्राईक मध्ये असेल. अपिक खेळला 1 बॉल. ओ बॅटचा कडा आहे, पाहावं लागेल इथे. अंपायर सिग्नल येत दॅट इज आउट. इथे मात्र भावेश डगआउटच्या रस्त्याला आणखी एक दे धक्का टीमला. सिद्धी करवले आणि गोरपे आणि सिद्धी करवले. हा षटक संपेपर्यंत दोन्ही टीम सिद्धी करवलेच्या विरोधात गोरपे देवा आणि तिसरी मॅच उसाटणे सागर अशेले. चौथी मॅच आहे कुंभारली आणि मांगरोळ आणि 5वी उंबारली नेवाली. ह्याच्या मॅच आहेत पहिल्या फेरीतील. इथे मात्र सिंगल आली आहे. राजेशच्या षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका ठोकावंच लागेल कारण धावा लक्ष मोठा आहे टीम वसार संघासमोर. कारण 67 बनवायच्यात. आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या एकंदरीत 15 धावा कपिलाला आहे समोर. आणि इथे मात्र धावची शक्यता नकारता येत होती मात्र चेंडूपैकी चुकीची झाली आहे. मात्र धाव मिळाली. एकेरीने फरक पडत नाहीये टीम चिंचोलीला. फरक पडेल तो फक्त वसार हा संघाला. इथनं मात्र आक्रमण करावं लागेल. लक्ष मोठा आहे तुमच्या समोर. 16 झाल्यात. अजून जवळ खूप मोठी धावसंख्या. यावेळेचा फटका चांगला आहे. झेल साठी पुढे सरकले मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक कोणी आले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा रोखल्या गेल्यात. वाटा फिल्डिंग मी चर्चा केली आहे. क्षेत्ररक्षण हे खऱ्या अर्थाने परिचय आहे टीम चिंचोलीचे. सातत्य कायम राखले.
एक जमेची बाब आहे. तर 2 धावा थांबवल्या गेल्या आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये एकूण 50 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच कठीण आहे, अवघड आहे, मात्र सोपही होऊ शकतो. समोर खरंगळत क्षेत्ररक्षण वेगाने पुढे सरकले. 2 क्षेत्ररक्षक ते मात्र चेंडूला उचलला फेकला जाईल तोपर्यंत धाव मिळेल. एक समीकरण बदलतोय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 24 धावा बनवायच्या आहेत. षटके संपली पहिली 2. दीपेश भाग्यवंत कुठे असाल तर आपण समालोचन कक्षामध्ये या. दीपेश भाग्यवंत हो. तर नेक्स्ट मॅच साठी सिद्धी करवले आणि गोरपे दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण रिपोर्टिंग करा. गोरपे टीमचा कॅप्टन आलेला आहे सिद्धी करवले. नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय. बॉलच नेम प्रथमेश. नाटवेग प्रचंड गती आहे. फुल लाईन पुढे तेवले चेंडूला बीट झालाय फलंदाज. इथनं मात्र षटकार आणि षटकार एकच आवाज झाला पाहिजे बॅट मधनं. बॅट फक्त षटकार बोलली पाहिजे हा मॅच जिंकायचा असेल तर. स्लोबा फेकलाय. फसव्या चेंडू ते बीट झालाय फलंदाज. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. प्रेशर आहे टीम वसार संघावरती. फलंदाजी चांगली सुरुवात चांगली झाली होती. विलियम स्टार्ट मिळाली होती. तिथे धीरज गोलंदाजी करत होता. लेफ्ट आर्म. हा चेंडू फुल टॉस आहे. समाचार घेतलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. षटकार. षटकार आलाय. मात्र इथनं आणखी येणाऱ्या 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. इथनं आणखी 2-3 यायला हवेत. मॅच संघर्ष मी पाहायला भेटत. धावा बनल्या एकंदरीत 25. लक्ष 67 आहे. 67. 9 चेंडू आणि 42 धावा. समीकरण इथनं वाचलंय टीम वसार संघासमोर. 9 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष वाचलंय. लेफ्ट आर्म. ओ पुढे होता. मोठ्या फटकेची संधी होती मात्र बाकपुटला येऊन खेळत असताना फलंदाज. दोन चेंडू शिल्लक आहेत. हाही चेंडू समोर. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकले. प्रयत्न केलाय कॅच. कॅच सुटली आणि इथे मात्र मॅच मध्ये मजा नाहीये. कुठेतरी एकतर्फा मॅच झाला. पहिल्या षटकात जसा बाद झाला आघाडीचा खेळाडू विघ्नेश. स्टार्ट चांगली केली होती. हेच वाईड अँड क्रिकेट. थांबायचं होतं विघ्नेशला. 4 षटके होती जिथे पहिल्या षटकात 2 टोले आले होते. म्हणजे प्रत्येक चेंडूला टार्गेट करणं एवढाही मोठा लक्ष नव्हता. 16 आसपास धावा बनवते. व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. खराब चेंडू आलाय. ते मात्र जर विचार केलं यावेळेचा चेंडू देखील पाहावा लागेल. व्हाईट बॉल. धावा पुढे सरकतात. एकीने वाटचाल करतात. लक्ष मोठा आहे. संघर्ष आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. 6 बॉल 1 देखील बनत नाहीये. 6 बॉल 42 ते 45 धावा देखील बनताना बघितल्यात. मात्र इथे डॉट बॉल आलाय. षटके संपली 3 आणि मात्र निर्णायक षटकामध्ये 6 चेंडू आणि समीकरण वाचतोय तो जवळजवळ 39 धावांचं. या आतापर्यंत फक्त 28 धावा बनल्यात. 6-39. चला सिद्धी करवले गोरपे टीमचा कॅप्टन आलेला आहे. सिद्धी करवले टीमचा कॅप्टन यायचं आहे आपण. हो यावेळेस स्टिक झाली आहे. उंच गेलाय योगेश कुंभारकर चेंडू खाली. वर्षांचा असलेला अनुभव आणि ते स्वीकारलाय झेल. संपलाय फलंदाजा खेळ. विशाल आलाय आणि विविधता गोलंदाजीची पाहायला भेटू आपल्या चिंचोली टीम मध्ये. राजेश पहिल्या षटकात बघितला आपण गोलंदाज. पहिला
धीरजने पहिले षटक फेकलं, दुसरा राजेशने तिसऱ्या षटकात आपण बघितलं प्रथमेशला, आणि ते चौथ्या आणि निर्णायक षटकीमध्ये विशालला बघतो. मॅच मध्ये मजा नाहीये, 1-2 षटकार आले, मॅच बनू शकतो. 39 धावा, भीमर चेंडू आले, हीच मात्र काहीतरी दैवी चमत्कार. टॉससाठी आम्ही बोलतोय, मात्र सिद्धी करवले टीमचा इथं कोणती प्रतिनिधी आलेला नाहीये. आला तर या नेक्स्ट मॅच आपला आहे. सिद्धी करवले आलेले आहेत, या गोरपे टीमचा कॅप्टन. मस्त वेलकम सर, स्वागत आहे दोघांचंही. फटका चांगला आहे, हा पण रॉय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू बॉलच्या बाहेर, देर से आया लेकिन तंदुरुस्त है. मजा तो नहीं है मैच में फिलहाल, बन सकती है मैच अगर अतिरिक्त गेंदे कुछ आती है तो. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. या पण तर आमचे सर्व तर आम्ही दानशूर व्यक्तिमत्व शरद दादा भाग्यवंत यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभासेक सब खालीच घ्या. कॅमेरावरून वळवायचं थोडासा, मॅच मध्ये तर इंटरेस्ट नाहीये, वळवा इकडे. आमचे आपले दानशूर व्यक्तिमत्व शरद दादा भाग्यवंत माजी क्रिकेटपटू आहेत, आणि ते नाणेफेकी 2 टीम मध्ये केली जातोय. ऑन द टॉस गोरपे टीम, दोन्ही टीमला शुभेच्छा. जय काळेश्वर चषकात आपलं सहर्ष होतो. या मॅच मधील सर्वात देखणा फटका, बॅकहँड मागे येऊन स्लिपा कव्हर अगदी डोक्यावरून चेंडू बॉलच्या बाहेर, षटकार. आहे आता मात्र समीकरण थोडंसा पाहावं लागेल. 40 झाल्यात, 27 अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. हो, यावेळेस बॅट बॉलर थांबवायचं प्रयत्न केले, हे प्रयत्न करावे लागतात. बॅट फर्स्ट गोरपे टीमने आपला डिसिजन दिलाय, आणि टाइम सेट केले झाले. 20 मिनिटात आपल्याला 4 षटके फेकायचे आहेत, कारण आम्हाला कालच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीला भरपूर वेळ झाला, त्याच्यामुळे उदयदादा आपल्याला अंतिम सामन्यामध्ये वेळ भरपूर कमी पडतो. टायमिंग दिलं जाईल. ओ, फटका चांगला आहे, हा फलंदाज मात्र उशिरा नेलाय. अडवलं जातो सीमारेषेवरती चेंडूला, आणि मात्र तोपर्यंत धाव मिळाली एक, आणि संपली ते मॅच. 20 ते 25 धावाने एकतर्फा विजय प्रस्थापित केलाय गावदेवी चिंचवली टीम. पुढील नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. तर टीम वसार आपण इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये खेळत आमच्या जय काळेश्वर क्रिकेट टीम आणि मंडळाकडून तुमचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपलं आपण इथे येऊन खेळलात तर पुढील फेरीसाठी गावदेवी चिंचवलीला देऊ आपण शुभेच्छा. आणि या मॅच मेन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्यांनी दमदार सुरुवात दिली टीमला, जवळजवळ 40हून अधिक धावा ठोकल्या